आज आपण इथे बघतो आहे तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत अशी आंब्याची नारळवडी। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे। बघा, कोकणामध्ये हमखास आपल्या आंब्याच्या सीझन मध्ये हा पदार्थ केला जातो। त्याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे, आंबा नारळ वडी। तर चला पटापट रेसिपीकडे वळूया। आज आपण आंबा नारळ बर्फी बघतोय। त्यासाठी इथं 2 आंबे, एक ओलं नारळ घेतलाय, साखर, थोडीशी आपलं फ्रेश क्रीम आणि तूप। सगळ्यात अगोदर आपण आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आपल्याला धुवून घेतलेत, आता आपल्याला त्याला कापून त्यातनं आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ह्या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की ही आंबा नारळ बर्फी करून बघा। अप्रतिम चवीला लागती आणि झटपट बनती, खूप काही वेळ लागत नाही। बघा, आता इथं आपण आंबा कट करून घेतला आहे आणि त्याच्यातला आतला आपल्याला गाभा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व आंबे कट करून घेते। बघा, इथं आंबे कट करून झालेले आहेत। आता ओला नारळ घेतला आहे मी अर्धी वाटी, तिचा साल आपल्याला काढून घ्यायचा आहे। जो खालचा पोर्शन आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि सफेद भागच आपल्याला घ्यायचा आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी हे पूर्ण काढून घेते। आणि खोबऱ्याचे सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे, बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये सहजरित्या ते छान बारीक होईल। बघू शकता अशा पद्धतीने। आता हे सर्व खोबरं आपण बारीक तुकडे करून घेऊया। बघा, अशा छान छान सोप्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। बघा, इथं आपलं खोबरं झालेलं आहे कट करून। मिक्सरच्या भांड्याला ते टाकून आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता, इथं आपलं खोबरंसुद्धा बारीक झालेलं आहे। आता आपण जो आंबा 2 आंबे बारीक आतला गर काढून घेतला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये। आणि अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आपल्याला। आणि आपल्या घरीच दुधाची साय जी निघती ती 1 वाटी घेतली मी, तीसुद्धा टाकून घ्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये। आता आपल्याला हे सर्व झाकण लावून बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता, आपलं इथं वाटून झालेलं आहे, एकदम छान बारीक वाटलं गेलं आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे। तूप छान गरम होऊन द्यायचं आहे। तूप गरम झालं की आपण जे सगळं बारीक करून घेतलं आहे बर्फीसाठी ते आपल्याला ह्या तुपामध्ये टाकायचं आहे। आता व्यवस्थित त्याला छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता, हे सर्व आपण तुपामध्ये टाकून घेऊया। आता एकदम व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघा, हे बॅटर जवळजवळ 5 मिनटात छान घट्ट होतं। बघू शकता, अशा पद्धतीने फिरवून फिरवून शिजवायचं। हा आंब्याचा सीझन जायच्या अगोदर तुम्ही नक्की ही आंबा बर्फी करून बघा, खूप सुंदर लागते। बघा, 5च मिनटात आपल्या इथं बॅटर घट्ट व्हायला लागले। तोपर्यंत आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचे व्यवस्थित आणि आपल्याला त्याच्यामध्ये हे बॅटर थंड करायला ठेवायचे। बघू शकता, इथं आपलं ग्रेसिंग करून झालेलं आहे। आणि आपण आत्ता जे बॅटर तयार केले आंबा नारळ बर्फीसाठी किंवा वडीसाठी, ते आपल्याला ह्या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आता छान व्यवस्थित त्याला असं पसरून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित ते सेट होईल किंवा एकसारखं ते बॅटर पसरलं जाईल। आता हाताला सुद्धा मी तूप लावून व्यवस्थित ते पसरून घेणार आहे। चमच्याच्या साहाय्याने पसरून घेतलं, आता हाताला पण तूप लावून व्यवस्थित ते बघा व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे सेट होण्यासाठी 2 ते 3 तासासाठी ठेवून द्यायचं आहे, लगेच कट करू नका। बघा, इथं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण उलटण्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्याला अशा व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्यात। अशा पद्धतीने कशाही तुम्ही चाकूनी काढा किंवा उलटण्याने काढा, इझिली कट होतात। बघू शकता, आता आडव्यासुद्धा करून चौरस अशा छान आकारात आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्यात। आणि मस्त अशी आपली इथं वडी तयार होते आणि गरम मस्त अशी खायला घ्यायची प्लेटमध्ये। आहा, 1 नंबर, छान दिसतीये ना? बघा, 1 नंबर आणि चटपटीत अशी आपली आंबा नारळ बर्फी तयार झालेली आहे। ह्या सीझनमध्ये नक्की करून बघा आणि कशी झाली होती मला नक्की कमेंट करून सांगा। मी दाखवलेली आंबा नारळ वडी कशी वाटली तुम्हाला? ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।